अवधरोनी आवासी दानेश्वरी कृपा करी हरि दयावरी अवधरोनी आवासी दानेश्वरी अवधरोनी आवासी दानेश्वरी कृपा करी हरि दयावरी स्वमुखयापन सामे तो श्री स्वमुखयापन सामे तो श्री गीता प्रश्न अर्जुने से चिदानेश्वरी वाद्यवदता साचे चिदानेश्वरी वाद्यवदता साचे चिदानेश्वरी वाद्यवदता चिदानेश्वरी वाद्यवदता साचे भय कड़ी काळाचे नाही दया भय कड़ी काळाचे नाही दया भय कड़ी काळाचे नाही दया स्वमुखयापन सामे तो श्री स्वमुखयापन सामे तो जनार्दने संशय साडे जनार्दने संशय सांडो दृढधरी मणि ज्ञानेश्वरी एका जनार्दने संशय सांडुनी एका जनार्दने संशय सांडुनी धरी मणि ज्ञानेश्वरी स्वमुखयापन सामे तो श्री स्वमुखयापन सामे तो श्री श्री गीता प्रश्न अर्जुने से श्री गीता प्रश्न अर्जुने से श्री गीता प्रश्न अर्जुने से गोपाल कुमार भावधरोनिया वादनने भावधरोनिया वादनने भावधरोनिया वादनने केस कमी भावधरोनिया वादनने
भाव धरून या वाचनानेश्वरी भाव धरून या वाचनानेश्वरी भाव धरून या वाचनानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी सुमुखी आपणा सांगत सेवे सुमुखी आपणा कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी समुखे आपण सांगत से विष्णू समुखे आपण सांगित से विष्णू भाव धरून या वाचनानेश्वर भाव धरून या वाचनानेश्वर भाव धरून या वाचनानेश्वर भाव धरून या वाचनानेश्वर कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी सुमुखी आपण सांगत सेवी सुमुखी आपण सांगत सेवी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी सोमुखी आपण सांगत सेवे सोमुखी आपण सांगतो श्री गीता प्रश्न अर्जुन
ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळे काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता प्रश्न अर्जुनेसी एका जनार्दने संशय सांडुणे दृढधरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता प्रश्न अर्जुनेसी पांडुरंगा करो रूपावण चराचरे मी कड़ा कुसरी काहीच नेने बोलतो वाचने अतिभाविका प्रथम नमन गणक करुगणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्माच्या आत्मजा वाक सिद्धी पाविची सहजातीच्या चरणवदा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदो साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारति जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माशी दंडवत ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ नामाने विठ्ठला ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळा या निमित्ताने घडवून आलेला हा विश्व शांती केंद्रावरचा दिव्य आणि भव्य असा सोहळा सालाबाद प्रमाणेच सन्माननीय विश्वनाथजी कराड साहेब यांच्याद्वारा आजच्या कीर्तनाचं दिलं गेलेलं निमंत्रण आमचे परमस्नेही डॉक्टर पाणेगावकर आणि त्यांचे सर्व सहयोगी सहकारी यांनी अधून मधून या कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण
त्यामुळे याही वर्षी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य, भरत महाराज पठाडे, माजलगाव, जिल्हा बीड. नाही मराठवाड्यातच आहे, काही काळजी करू नका, काळजी करूच नका. गायनाचार्य आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण भगवान बाबा इसादकर गंगाखेड. दुसरे गायनाचार्य नामदेवराव आघाव, देऊळगाव राजा, ते गेलं विदर्भात. सर्व टाळकरी महाराज मंडळी, गायनाचार्य, विनेकरी, भालदार, चोपदार, सर्व उपस्थित महाराज मंडळी, आई बहिणी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. वैकुंठ पंढरपूर सर्वांना सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरीसी जाणं 1 वेळा. काशीच्या 5 यात्रा, द्वारकेच्या 3 यात्रा, याचं जेवढं पुण्य ते पंढरपूरच्या एका यात्रेचं. पंढरीसी जाणं 1 आणि म्हणून सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला. भूमीवरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. आपण आता अतिशय स्तुत्य उपक्रम सन्माननीय कराड साहेबांनी या ठिकाणी चालू केला. इंद्राणीच्या आरतीमध्ये सगळं आपण ऐकलेलं. भूमीवरचं वैकुंठ पंढरपूर आहे, पण त्याही पेक्षा काकणभर श्रेष्ठ महात्मे अलंकापूरचं आहे. हो वैकुंठ पंढरपूर अंत्याउणी थोर महिमाया, यात्रे अलंकापुरा येते. यात्रे अलंकापुरा येते. Yeah.
ती बरं का भरत महाराज, ते आवडती विठ्ठला. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. संत एकनाथ महाराजांचा आहे. डॉक्टर साहेब, काही संत आहे शांत नाही, काही शांत आहे. आता राखीव जोडी आली हो. गायनाचार्य आहेत. हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज जगदाळे 25 वर्ष झाली माझ्यासोबत आहे. आणि हरिभक्तीपरायण नेडोबा महाराज सूर्यवंशी मढी तालुका कोपरगाव, त्यांनाही 25 वर्ष झाली. अरे मी सारखी वाट पाहत होतो तुमची देवासारखी. तरी आमचे 2 देव होते, साक्षात भगवान होता आणि संत नामदेव होता. विठ्ठल काही संत आहे शांत नाही, काही शांत आहे संत नाही, काही संत आहे शांत आहे श्रीमंत नाही. पण एक एकनाथ महाराज संत आहे, शांत आहे आणि श्रीमंत आहे. या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे नाद बाबा आहे. नाहीतर सर्व संतांचं जीवन 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं लौकिक दृष्ट्या. 18 विश्वे म्हणजे 18 गुणिला 20 बरोबर 360. 360 दिवसाचं मराठी वर्ष डॉक्टर साहेब. आणि एकही दिवस सुखाचा नसणं याला म्हणतात 18 विश्वे दारिद्र्य असणं सगळ्या संतांचं. आता नुसतं 2 नावं घेतो आम्ही दिंडी काढली का लगेच. ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. कोणाला? 2015 मध्ये ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर मिळालं नाही. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान मज सांभाळीत. यावरून लक्षात घ्या मुक्ताबाईचे उद्गार आहे. मधुकरी मागावी लागली. संत नामदेवरायाचा विचार करा. रात्रीचे 12 वाजले होते. किती वाजू द्या, पण मी बरोबर 9:30ला संपवतो. अख्ख्या महाराष्ट्राला वेळ माहिती आहे, काळजी करायची नाही. रात्रीचे 12. 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजा वृत्तांत सांगे माते. अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी, नाचे हरणीसी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही मजोडी सांगा. नामयाचे राजा परी नव्हे अहो रखमाबाई विठोबासी सांगा. आणि भरतारासी कागा वेडे केले. नामदेवाची पत्नी राजाबाई रात्री 12 वाजता रुक्माई आईसोबत भांडत होत्या. बरं 1-2 माणसं असते कसं तरी भागवलं असतं. 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नास, हिंडती दारोदारी अन्नास, हिंडती दारोदारी. जवळ मनेचे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंग का तुम्ही विश्वनाथ. आणि असं प्रमाण आहे कराड साहेब. ज्ञानोबाचा हात आणि प्रेमे धरी विश्वनाथ. माऊलीचा हात विश्वनाथाने धरला असं प्रमाण आहे. पण मला वाटतं विश्वनाथाचाच हात माऊलीनं धरला की तुम्ही इथं या बाबा आणि हे सगळे करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा.
राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेक नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुना पायी नामयाच्या आऊबाई लेखी निंबाबाई बहिणी वेडी पिशी जणी दासी त्याची किती झाले कोणा मोजले म्हणावं बरं एकदा तर डोकं चालवा राजाई कोणाई दोघी सासू सुना किती झाले 4 मग 28 होतील दोन नावन 2 नाते आहे बेदुनी 4 करू नका राजाई कोणाई नाव दोघी सासू सुना म्हणजे 2च आणि दामा नामा दाना बाप लेक 2 2 4 नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र 4 आणि 4 8 चौघाची लग्न झाले लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुना पायी नामयाच्या 8 आणि 4 12 आऊबाई लेकी 13 आणि निंबाबाई बहिणी 14 हे वेडी पिशी जणी दासी त्याची हे 15वी आहे नाही तर 14 नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायण 14 माणसे आहे माझे घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी यावरून लक्षात आलं सगळ्या संतांचं जीवन पहा ओत प्रोत पण एक संत एकनाथ महाराज संत शांत आणि श्रीमंत नाहीतर श्रीमंती आपण लक्षात घ्या सरस्वती आणि लक्ष्मी दोघी एकत्रित राहत नाही ते तर एकनाथ महाराजच आहे त्यांनी दोघीलाही ठेवलं जाऊ पण तो विनियोग चांगला असल्यामुळे थांबू नये ते थोडासा एक संवाद सांगतो मी एकदा रात्री 12 वाजता दोघी एकत्रित आल्या सरस्वती आणि लक्ष्मी आणि सरस्वती लक्ष्मीला म्हणाली का ग लक्ष्मी मी जिथं जिथं थांबते तिथं तू का नाही थांबत तू कुठं थांबते मी ब्राह्मण घराण्यात थांबते अजूनही सरस्वती मी ब्राह्मण घराण्यात थांबते सरस्वती म्हणाल आणि तू गुजराती मारवाडी वडगावकर आपलं हे परिचयाचे असल्यामुळे चालतो दृष्टांत कायम त्यांच्याकडे आणि यांना कायमच दक्षिणा मागायला लावतेस तू त्यांच्याकडे का थांबत नाही तेव्हा लक्ष्मीनं जे कारण सांगितलं सरस्वते मी तुला सांगतो पण या गोष्टीचा बोभाटा करू नका काय एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शसे द्विजवर शापेक्षया धाडिला ऐके मतपतिते पते सिनविले ऐसी द्विजांची लीला ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहुभीते या कुला एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला माझा बाप समुद्र लक्ष्मीचा बाप समुद्र आहे आणि समुद्राला एका वंजळीत पिऊन टाकला तो अगस्ती ब्राह्मण आहे एका आच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शशी द्विजवर शापेक्षया धाडिला माझा धाकटा भाऊ चंद्र
त्याला शाप दिला बृहस्पतीने. कामबुद्धीचे सुख अतिमानती ते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे. म्हणून गुरु पत्नी शिरतला क्षय रोग त्या चंद्राला. बंधू धाकुलता शशी शापे द्विजवर शापे क्षया धाडीला. माझ्या भावाला चंद्राला शाप दिला तो बृहस्पतीने. एका वंजळीत पिऊन टाकला माझा बाप समुद्र तो अगस्तीने. आणि ऐके मत पतिते पदेशी नविले ऐशी दिजांची लीला. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणून मी तरी पण लक्ष्मी आणि सरस्वती दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांना. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराज सर्वांना नाव माहिती आहे. एकनाथ का सर्व जगाचा नाथ तो जगन्नाथ. जगस्य नाथ इति जगन्नाथ. सर्व जगाच्या नाथाला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचंच नाव एकनाथ आहे. मालकाकडे कड्यानं काम करावं हा नियम आहे. कुराडे पाटील 1-2 महिने नाही 36 वर्ष. कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे. ओ कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे वंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. संतांच्याकडे परमेश्वराने करावी. परमेश्वर म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का कोई चुजुटा 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावे. जाही अनादि अनंत खंड छेद भेद सुभेद पता. नारद असे शुक व्यास रटे कसे आरे तौ कुणी पारण. मोठमोठ्याच्या ध्यानाला सहजासहजी आकलन होणारा भगवान असं सांगतात. अजूनही काही महात्मे हिमालयाच्या गुहेमध्ये स्वतःला उलटे टांगून घेतात झाडाला आणि जिवंतपणी त्या महात्म्याला कावळे कीड पक्षी लचके तोडून खातात. जिवंतपणी उलटे टांगलेले साधू. तरी ते साधू त्या कावळ्यांना कीड पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा लचके तोडून खा पण आमची एक विनंती मान्य करा. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस. दो नयना छांड दियो पिया मिलन कियास. जोपर्यंत आम्हाला परमेश्वर दर्शन देत नाही तोपर्यंत फक्त बोबुळ खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्यांना परमात्मा दर्शन देत नाही. त्यानं 36 वर्ष राबावं ज्या संतांच्या घरी ते अधिकारी संत एकनाथ महाराज. अजून 1-2 मिनिट घेतो. तर सगळी त्या परिसरातली मंडळी आहे.
एकनाथ महाराजांच्या समकालीन डॉक्टर साहेब एक संत अंबाजोगाईला होते, दासोपंत. दासोपंतांचाही अधिकार सामान्य नव्हता आणि दासोपंतांच्या करमणुकीसाठी सोंगट्या खेळायला भगवान दासोपंतांच्या वाड्यात अंबाजोगाईला येत असत. एकदा सोंगट्या खेळत असताना नाथ महाराज दाराच्या पुढे आल्याची चाहूल देवाला लागली आणि देव अंतर्धान पावले. नाथ बाबा आत आले, स्वागत केलं दासोपंतांनी, पण दासोपंतांचा गैरसमज झाला. पठ्ठ्याच्या सोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा बुवा आल्यावर दर्शन न देता का निघून गेला? कदाचित हा बुवा दर्शन देण्याच्या योग्यतेचा नसावा. गोडू पाणी वगैरे झालं, काही चहा पाणी नव्हता तेव्हाची गोष्ट. पारमार्थिक चर्चा झाली आणि मग नाथ महाराज म्हणाले, आता 8:30 होऊन गेले, येतो आम्ही. थांबा, मी सोडायला येतो अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत, व्यवहार आहे. आणि म्हणून दासोपंत बाहेरपर्यंत आले. नाथांनी प्रणाम केला. बरं आहे, येतो, कधी येणं झालं तर या पैठणवर, पैठणला वाड्यावर येऊ म्हणाले. असे काही दिवस गेले. एक दिवस दासोपंत पैठणला येतात प्रथमतः आणि विचारतात, नाथांचा वाडा पुढे जा बाबा, नाथांचा वाडा अजून पुढे जा, नाथांचा वाडा पुढे जा. आणि त्या वाड्यात नाथांच्या प्रवेश करणार जाग्यावर थांबून चकित झाले. कोण? दासोपंत. का? जो सोंगट्या खेळायचा रोज, तो चोपदार म्हणून दरवाजात उभा. देवा तुम्ही? तोंडावर बोट ठेवलं. हळू बोला दासोपंत. का? मालकाचं प्रवचन चाललंय वाड्यात, विक्षेप होईल. कोण मालक? एकनाथ महाराज मालक आहेत माझे, आणि तुम्ही? मी चोपदार आहे त्यांचा. तेव्हा त्या दिवशी तर असं वाटलं की तुम्ही निघून गेला. मला वाटलं हा पैठणचा संत दर्शन देण्याच्या योग्यतेचा नसावा. असं कोणाला कमी लेखू नये दासोपंत. मग का गेला त्या दिवशी? मी मालकाची परवानगी न घेता तुमच्याकडे आलो होतो आणि मालक तुमच्या दारापुढे आल्याची चाहूल लागली. रागावतील मालक म्हणून निघून. यावरून लक्षात घ्या नाथांचा अधिकार. असे संत एकनाथ महाराज. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 घटकांचा विचार करा तर याच्यामध्ये काहीची आवड आहे, गरजही आहे. पण एकच घटक आहे डॉक्टर साहेब, ते आवडतही नाही त्याची गरजही नाही. आहार गरजही आहे, आवडही आहे. निद्रा गरजही आहे, आवडही आहे. मैथुन गरजही, आवडही. पण एक घटक आहे भय, जे आवडतही नाही आणि त्याची कोणाला गरजही नाही. आहाराची गरज आहे. जिवंत राहण्याकरता जेवण करायचं आहे आणि परमेश्वराने प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवणामध्ये फरक असेल पण जेवत नाही असा जीव जन्माला आलेला नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसंरक्ता, गोचिड झोंबे, कावळ, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंसारा, मुक्ता, फळे, मालाची पेटे, वाहता ती उंटे, तयासी तो काटे, भक्षावया, सुकरासी विष्ठा, माणे सावकाश, मिष्टान्नाची त्यास काळे गोडी, स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. प्रत्येकाचं जेवण वेगळं, पण जेवण करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. मग आहाराची गरजही आहे आणि आवडही आहे. चवी चवी घेऊ घास, थोडं मीठ कमी झालं तर लाल डोळे करतं बायकोवर, म्हणजे आवडही आहे आणि गरजही आहे. निद्रेची गरजही आहे. शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी निद्रा आवश्यक आहे आणि आवडही आहे. किती आवड! जन्मात पहिल्यांदा कीर्तनाला आलं आणि खांबाचा आधार मिळाला की जय विठ्ठलपर्यंत घोरतं, एवढी आवड आहे. बलात्कारी जरी आणीला कथेसी निद्रागी लोरासी टेकून या. गरजही आहे, आवडही आहे. मैथून गरजही आहे, आवडही आहे. पण एक घटक आहे भय, त्याची कोणाला गरजही नाही आणि ते कोणाला आवडतही नाही, पण ते प्रत्येकाला आहे. जन्म मरण परवते भय आणि कोणते सांगता. सर्वात मोठं भय म्हणजे मृत्यूचं आहे आणि त्याच्यात वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजयः. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान कृष्णासारखा मामा होता, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरण टाळता आलं नाही.
भगवान कृष्ण मामा असूनही भाच्याचं मरण टाळता आलं नाही, तर आमचा मामा ग्रामपंचायतचा सदस्य काही छाती काढणं करतात का डॉक्टर साहेब? अरे भगवान मामा होता वेगळा, त्याचा भाचा मेला आणि तू काय छाती काढतो? सदस्य आहे ना तो ग्रामपंचायत. प्रत्येकाला मरण म्हणजे चार गोष्टीचं एकत्रीकरण, चार दुःख एकत्रित येतात मरायच्या वेळेला. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी, असे चार. त्याला खाली टाकताना कराडचे त्याला पहिलं दुःख अनुतापाचं होतं, खाली टाकावं. मग त्याला कळतं तेव्हा 85 वर्षाचा झालो पण अलंकापूरला गेलो नाही, त्याला म्हणतात अनुताप. काय जन्मा येऊया हाची घडोघडी ही अनुतापाचं दुःख. आता मी मरणार आहे, पुत्राचं पत्नीचं धनाचं कसं होणार, हे मोहजन्य दुःख. ताटातूट त्याला विश्लेषणजन्य म्हणतात. जीव जाण्याचा प्रयत्न करतो, शरीर त्याला धरून ठेवतं, तेव्हाचं जे दुःख आहे ते ताटातुटीचं. जीव शरीराची प्रीत दोघे एकरूपे वर्तत, तरी दारी सुख दुःखाचं पडता नसे चौदासी, एवढे दोघाचे सख्यत्व चालेत असता प्रेम प्रीत, काळे एवढी अकस्मा जीवाशी पाश घातला. आणि मग रडतंय शरीर, काया बोले हो रडू वगैरे वगैरे. आणि आगाने सारखं वर पाहतंय, माणसाला टकरी लागली, कापणी हलवत नाही. अरे त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंग वाजवणाऱ्याला आणि कीर्तन करायला. आम्ही काय एवढे बघू कोणाला? ज्याच्या करता यमदूत आले त्याला दिसतात आणि गावातल्या कुत्र्यांना दिसतात. स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्रही निघालं होतं, पण यमपुरीपासून पुण्य संपून कुत्र वापस आलं. पण यमदूत कसे असतात ते बघून आलं. म्हणून ज्या दिवशी गावात यमदूत येतात कुराडे पाटील, त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात, विवळतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत वर तोंड करून याचं कारण सांगतो. एखादा भित्रा माणूस जर कराड साहेब संडासमध्ये गेला आणि झुरळ बघितलं तर ते झुरळ नाही म्हणत, झुझू करतो तर मला करून. तशी कुत्र्यांची अवस्था असते. यमदूत त्यांना दिसतात, ती दृष्टी आहे त्यांना, पण ते भयानक स्वरूपाचे असल्यामुळे भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळल्यामुळे भुंकता येत नाही, ओ करतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्या, अख्ख्या गावातले कुत्रे नुसतं ओ. माझं खोटं असेल तर त्या दिवशी गावातल्या म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का? 90चं म्हातारं 85च्या म्हाताऱ्याजवळ काठी टेकत जातं. नाना काय रे ताती, कुत्री रडायला लागली गावात. हो ना. जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात? हे दोघं सोडून समजावं यमदूत आलेले. यमदूत कुत्र्यांना दिसतात आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. मग ते सारखं वर पाहतं. 11 विक्राय काळ्या कुट्ट नेतय निष्ठुर निगर घट्ट, ते आपणात बांधून घट्ट खरखरा ओढते बिकट मार्गे काटे कुठे ठाई ठाई खड्डे कुठे दंसती सर्प इंच कोटे उर्ध्व मार्गे ओढते हिंत्र पशु लचके तोडते क्रूडकी दाड बोचुणी खाती रक्त बंबा ऐशा रीती दया कोणा येईन दूर राहिली नाती होती राज्य वैभवती संपत्ती पडाला येईन दुता हाती असाय आणि एकटा मग तिथं पुढं उभं केल्या जातं. यमधर्म कुसे तया दोषी असे कार्य केशवाशी चुकले ते चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा काना डोळे मुख संताची संगती. आणि मग तिथली शिक्षा. तप्तभूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभाबाई कवटाळ्याची असिपत्र तारू खैराचे इंगे निगताची ज्वाळ तैल पाकी, हे ज्याला सत्शास्त्र श्रवणावरून कळून चुकलं की एवढं मोठं भयानक दुःख मरणाचं आहे, पर्यायाने यमराजाचं आहे, म्हणजेच काळाचं आहे, सर्वात मोठं भय. आणि मग त्या काळाच्या भयातून सोडवण्याचा उपाय कोण सांगेल? त्या काळचे संत नाथबाबांच्या चरणी तो माथा विनम्र करून मला, महाराज मी डॉक्टर पाणेगावकरांचे खूप प्रवचन ऐकलं, कराड साहेबाचंही ऐकलं. त्यांनी सांगितले की सर्वात मोठं भय मरणाचं आहे, यमराजाचं आहे, काळाचं आहे. आणि त्या काळाच्या भयातून सोडवायचा आपण उपाय सांगावा, या उद्देशानं आपणाकडे आलो नाथबाबा. नाथबाबा म्हणाले, अरे याच्यासाठी साधक येतात माझ्याकडे आणि मी त्यांना उपायही सुचवतो. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं आतापर्यंत अवलंबन केलं त्याला भय राहत नाही. भय कळी काळाची नाही दया, भय कळी काळाची नाही
मंडळी माझ्याकडे येतात आणि मी त्यांना काळाच्या भयातून मुक्त होण्याचा उपाय सुचवतो सुद्धा. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना बाबा, त्याला भय राहत नाही. भय कळी काळाचे नाही तया. असा कोणता उपाय सांगताय महाराज तुम्ही तर त्याला भय राहत नाही? ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. मी त्याला सांगत असतो ज्ञानेश्वरीचं वाचन कर बाबा, म्हणजे काळाचं भय राहणार नाही. हे नाही पटत महाराज का? सेवानिवृत्त होऊन 20 वर्षे झाले आणि 20 वर्षापासून ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. तुम्ही सांगता भय कळी काळाचे नाही. अरे मग वाचण्यात फरक असला पाहिजे. म्हणजे साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत पोहोचत नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. नाही तर बऱ्याच एसट्या राजगुरुनगरच्या स्टँडवर लागल्या. एक घाई गेलं डॉक्टर साहेब बोर्डही वाचला नाही, बसलं एसटी बसलं फार एसटी चाकणपर्यंत आली. मग म्हणतं कंडक्टर 2 आळे फाटा. थांबवली गाडी, उतार खाली और नगदी पैसे घ्यायचा आहे, बाकीचे उधार नेतो का उतार. त्याला उतरून गेला. जाण्याची इच्छा नाही, इच्छा आहे. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच आहे. पैसे नाही, 500ची दाखवतं नोट. अरे का जात नाही? चुकीच्या गाडीत बसले. म्हणजे साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत पोहोचत नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. पूर्वीचा काळ 6 जण प्रवासाला निघाले. पुण्या गावचे किती तारखेला अजिबात डोकं चालवू नका. कीर्तनातले दृष्टांत म्हणजे पटवण्यासाठी केलेली युक्ती असते. 6 जण व्यसनी होते आणि व्यसनी माणसं डॉक्टर साहेब तीर्थयात्रेलाही गेली तरी शिदोऱ्या विसरतील. म्हणतात ह्या लायछाप जरदा मिळत नाही युपीत, आपल्या 10-20 पुण्या जास्तीच्या घ्या. तसे ते व्यसनी होते. याच्यावरून कळलं असेल 6 जण सोडणारे होते. आणि मग मावळतीला सूर्य आला, पायी प्रवास आणि नदी लागली. नदीला पाणी असं सांगतात. मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये नदीचं पिवळं पाणी पाहिलं की ओढायची इच्छा होते म्हणतात. ऐकून सांगतो. मग ते 6 होते म्हणले एक दम मारून घेऊ, जाऊ पलीकडे. झालं, तयारी सुरू झाली. एकानं काठोरी सोडली, दुसऱ्यानं घाई पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, चौथ्यानं गुलाबाच्या फुलाचा रस केला, 5व्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 6व्यानं काडीपिटी लावली. एकमेकाचा हे करू. तुम्ही सप्ताहामध्ये पाया पडा तरी माणसं कामं करत नाही. त्यांच्या धाऊ काम बिना सहकार नाही. आणि मग तो घरला पेटवलं. त्यांच्यातही मानकरी असतो. त्याला 3 गोष्टी जमल्या पाहिजे. त्याचे गाल खोल गेले पाहिजे, डोळे चांदीसारखे पांढरे झाले पाहिजे आणि वर 3.5 इंच ज्योत पेटली पाहिजे. बॉयलर किचनच समजा त्यांच्या. एकदा पेटला की ते त्यांचा विधी आहे असं दाखवतात. तेवढ्यावरही जर लक्ष देत नसेल महादेव तर मग सामूहिक निमंत्रण दे. अलग खोल दे पलक दे दुनिया की झलक. बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलिम भरा है ताजा, तू दम लगाने आज. 1-1, 2-2, 3-3 दम झाले. हुक्का सबका लाडला, सबका राखे मान, भरी सभा में यूं फिरे तैसा कुपिन में कान. लाल डोळे होईपर्यंत दम मारले. इकडे अंधार पडायला लागला. आवरा रे, पलीकडे जायचं आहे. सगळे आवरलं. गुडगा पाण्यात गेले. गुडगा पाण्यात गेले असतील. त्या भागातलं एक होतं. अरे कुठले पाहुणे, लांबच्या होत आम्ही, कुठं जायचं आहे? पलीकड. पोहायला येतं का? नाही. मग आत्महत्या करायला चालला का? अरे 2 पुरुष पाणी आहे ना. अरे नदीच्या काठाला नावाडी असेल त्याच्या पाया
पडा नावेत बसा आणि पलीकडे जा. आले. नावाडी नावेचा दोर झाडाला बांधून घरी गेला. कारण 9-10 मिनिट कमी होते ना. काळजी करू नका. नाव आहे रे, नावाडी नसू दे, नाव आहे. बोलले पाहिजे होते, आपणच नेली असते. इकडे तिकडे शोधाशोध केली तर येड्या वाघोळीत बोललेही सापडले. नाव तुझं नाव आपण दोघाची पाळी ठरवा. 9 ते 12 दोघांना बोलले मागले डॉक्टर. 12 ते 3 दुसरे दोघं आणि 3 ते 6 तिसरे दोघं. पहाटेचं कोंबडं वरडलं, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही, इच्छा साधन नाही, नावेत बसले. प्रयत्न नाही, रात्रभर वल्ले मारले. मग जात का नाही, दोर सोडला नाही. आणि जर दोर सोडला नाही आणि वल्ले मारू मारू मेले तरी हे पलीकडे जाईल. म्हणजे साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत पोहोचत नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असतं. तसं तू म्हणतो 20 वर्षे झाले ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही, म्हणजे वाचण्यात दोष असला पाहिजे. म्हणजे काही वाचायची पद्धत असते का? ते नंतर सांगतो. तू कसा वाचतो हे आधी सांग. मी सुनई नोकरीला आहे महाराज, मुलगा आहे नोकरीला. कोण नातवंड खेळवायचं काम मला करावं लागतं. मग मी 10:30 नंतर दोन्ही नातवंड पाण्यात टाकतो. त्यांची एका हातात दोरी घेतो आणि एका हातात ज्ञानेश्वरी घेतो. ओम नमो जे अद्यावेद प्रतिपाद्या बाळाचो चोरे बोलभूषणा. जय जय स्वसंवेद्या दशरथ नंदना बाळाचो चोरे. म्हणूनच झाला फायदा. आणि एका हाती पाळण्याची दोरी आणि एका हाती ज्ञानेश्वरी. वाचून मेला तरी उपयोग नाही. मग हे 20 रुपयाचं पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझे रमाकांत. प्रत्येक ओळीतून माझी माऊली माझ्या समोर बोलते, अशी श्रद्धा ठेवा. आलेल्या भक्तांचे हार्दिक स्वागत.